शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक दातीर यांनी लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेसमधील घाणेरड्या राजकारणामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं हेमलता पाटलांनी म्हटलं आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेतील अस्थिरतेमुळे ठाकरेंची साथ सोडली असं दीपक दातीर यांनी म्हटलेलं आहे। तर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आपण पाहूयात। शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत। ताई, खरं तर काँग्रेसच्या निष्ठावान तुम्ही समजला जात होता, तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। काय नेमकी नाराजीचे कारण होते आणि असं का वाटलं की शिवसेनेत आपण जावं? गेल्या 35 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करते, परंतु मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तिकीट मिळणं न मिळणं ही गोष्ट वेगळी असते, परंतु पक्षाने आपला विश्वासघात केला आणि त्याच्यामध्ये काही नेत्यांनी जाणीवपूर्वक आपला विश्वासघात केला ही भावना माझ्या मनामध्ये वाढीस लागली आणि तेव्हापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं नाही असा निश्चय केला। काँग्रेसमध्ये स्थानिक स्तरावरती अतिशय घाणेरडं राजकारण सुरू आहे, गटतटाचं राजकारण सुरू आहे। विधानसभा जर चेक केली तर विधानसभा पण आम्ही काँग्रेस आणि उद्धव साहेब आणि राष्ट्रवादी शरद पवार हे एकत्रित लढण्यानंतर आमचं जे काही स्ट्राईक रेट आहे मतदारांचा तो कुठेतरी ब्रेक होताना दिसला। हेच वारंवार आम्ही पक्षश्रेष्ठींकडे म्हणजेच आमची जी कोर कमिटी आहे उद्धव साहेबांची त्यांच्याकडे पोहोचवत होतो, परंतु त्याच्यात कुठेही मार्ग निघत नाही। काँग्रेस बरोबरचा अलायन्स कायमस्वरूपी तसाच दिसतोय। त्या अलायन्सला सांगून आम्ही त्या ठिकाणी काही फेरबदल होताना दिसत नाही, म्हणून असा निर्णय आम्हाला या ठिकाणी घ्यावा लागला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता शिंदेच्या शिवसेनेला याचा नेमका कसा फायदा होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।